श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय 43 श्री अंतर्यामी आहे. श्रीचे पूज्यस्थान प्रभू रामचंद्र, श्रीचे निवासस्थान प्रभू रामचंद्र, श्रींचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र काय म्हणतात याचे वर्णन आज पेपरला आले, वाचले, चांगले वाटले ते इथे देत आहे. ज्यांची माझ्या ठाई भक्ती असते त्यांना वैराग्य प्राप्त होते आणि मग जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात. माझ्या ठाई भक्ती न ठेवता नुसत्या जिज्ञासे पोटी जे शास्त्र धुंडाळतात ते अधिक भ्रमात सापडतात. अशा लोकांना कधीही खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. 100च काय पण हजारो जन्मातही त्याच्या मुक्तीची अपेक्षा करता येणार नाही. पण एकदा का भक्ती प्राप्त केली की कोणतीही बाधा न येता तुम्हाला मोक्ष लाभ घडेल. माझ्या स्वतःच्या आदेशानुसार माझ्या ठाई अतिशय भक्ती असल्यामुळे तुम्ही परमोच्च पदी पोहोचाल. विश्वनिर्मिती विषयक वृंतात कथन करणे की दुसरी साधना होय. माझे सद्गुरु गणन ही तिसरी साधना होय. माझ्या उपदेशाचे वचनांचे चिंतन करून ते विस्ताराने समजावून सांगणे ही चौथी साधना होय. सद्गुरु शोधन व शास्त्र नियमाचा अभ्यास करून संयमपूर्वक स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे ही पाचवी साधना होय. नित्य नियमाने माझे पूजन करणे हा 6वा आणि गुरुमुखातून माझ्या संबंधीचा गुरु मंत्र प्राप्त करणे हा 7वा नियम जाणावा. सर्व उपचारांनी माझ्या भक्तांचे पूजन करणे आणि प्रत्येक वस्तूत मलाच पाहणे ही 8वी साधना होय. माझ्या व्यतिरिक्त अन्य सगळ्या गोष्टींची अनासक्ती ही 9वी साधना होय. असा हा नवविधा भक्ती मार्ग होय. श्रींनी प्रभू रामचंद्र म्हणतात म्हणून श्रींनी माझ्याकडून नवविधा भक्ती कशी असते व ती कशी करावी हे सांगितले. श्रींनी देखील हेच सांगितले आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलेले, श्री कृष्णाने सांगितलेले, श्री हरीने सांगितलेले एकच तत्व आहे. त्यात साम्य आहे. माझ्या गुरुदेवांनी सांगितलेले अध्यात्म काय आहे याचा विचार तू करू नकोस. ते तर तुला कळेलच. पण तुला नाव घ्यायचे आहे ते माझे, जे चिंतन करायचे आहे ते माझे, जे विचारायचे आहे ते मला विचारावयाचे, जो विचार करावयाचा तो माझा. अन्य कोणताही विचार तू मनात आणू नकोस. नवविधा भक्ती कशी घ्यायची, कशी मिळते हा तुझा प्रश्न नाही. ती मी तुला देणारच. नवविधा भक्ती कशाला म्हणतात हे तुला आज समजले. परंतु नवविधा भक्ती काय असते हे मी दिलेल्या गोष्टीशी पडताळून पहा. सद्गुरूंनी सांगितलेले व प्रभू रामचंद्रांनी सांगितलेले एकच आहे. तत्व बदलत नसते. तत्व एकच असते. श्री अनुभव देऊन सांगतात. श्री प्रात्यक्षिक घडून आणतात. श्री जाणीव न करून देता तुमच्यात बदल घडवतात. त्यांच्या योग मार्गाने तुम्हाला तर तो माहित देखील नसतो. फक्त योग शब्द ऐकलेला असतो. योग घडविणारे श्री असतात. योगी बनविणारे श्री असतात. ध्यान घडविणारे श्री असतात. ध्यानी बनविणारे श्री असतात. ज्ञान देणारेही श्री असतात व ज्ञानी बनविणारेही श्री असतात. प्रभूची भेट घडविणारे श्री असतात व प्रभू बनविणारेही श्री असतात. श्रींचे कार्य व्यापक आहे. त्यांच्या कामाची हातोटी वेगळी आहे. श्री अंतर्यामी आहे. तुमच्या मनातले ते पटकन ओळखतात. काशीचा गोसावी गांजा घेऊन आला होता. श्रींना त्याला द्यावायचा होता, परंतु द्यावयास संकोच वाटत होता. आपल्याला लोक काय म्हणतील याची त्याला भीती वाटत होती. परंतु श्रींनी त्याच्या मनातील ओळखले व गांजाची पुडी काढायला सांगितली. अंतर्मनातले ओळखणारे श्री आहे. तुमच्या मनात यायच्या आधीच त्यांना चाहूल लागलेली असते. त्यांना काही द्यावायचे असेल तर मागण्याच्या आधीच आपल्याला दिले असते. आपल्याला फक्त कल्पना नसते की श्रींनी आपल्याला दिले आहे. आपण आपल्या कर्तृत्वावर मिळवले आहे याचाच आपल्याला भास होत असतो व आपण खुश असतो. परंतु कार्य श्रीकडून झालेले असते, कारण ते अंतर्यामी आहे. आपल्याला भूतकाळात घडलेले फक्त माहीत असते, परंतु श्रीला भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ माहीत असतो, कारण काळच त्यांच्या स्वाधीन आहे. काळाची निर्मिती त्यांची आहे, त्यामुळे अधिकारही त्यांचा असतो आणि ते स्पष्टपणे पाहत असल्यामुळे ते अंतर्यामी आहे. आपल्याला जी गोष्ट दिसत नाही ते श्री स्पष्टपणे पाहत असतात, त्यामुळे ते सावध देखील करतात. परंतु आपल्याला आपल्या अज्ञानपणामुळे कळत नाही. कधी कधी तर हात धरून बाजूला सारतात, हातात धरून पाण्यात डुबवितात, कारण पुढचे त्यांना माहीत असते. यालाच आपण अंतर्यामी म्हणतो.
भविष्यात घडणाऱ्या घटना मनातले ओळखणे, वर्तमानात चालू असलेल्या घटना व त्यांचे परिणाम श्रींना माहीत असते आणि म्हणून ते घटना घडवून आणू शकतात आणि आपल्याला घटना घडल्यावर कळते. कधी कधी तर घटना घडल्यावरही बरेचदा लक्षात येत नाही आणि ही श्रींची किमया असते, श्रींची माया असते. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.